आमचं थकीत मानधन आहे ते सुद्धा सांगतात की तुम्ही MDM भरलं नाही किंवा हे लाडक्या बहिणीला यांना त्यांच्याजवळ द्यायला पैसे आहेत, पण आमच्या कामाचे, आमच्या हक्काचे किंवा आमच्या घामाचे पैसे द्यायला यांच्याजवळ सरकारकडे पैसे नाही आहेत. स्मार्ट अहमदनगर न्यूज. जनशक्ती शालेय पोषणाहार कर्मचारी संघटना जिल्हा अहमदनगर अध्यक्षा नंदा दादासाहेब बांगर, सचिव संतोष तुळशीराम शिर्के, कोषाध्यक्ष हेमलता रामचंद्र शेळके. शालेय पोषणाहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सिटू संलग्न जनशक्ती शालेय पोषणाहार कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हा अहमदनगर यांच्या कार्यालयावर सकाळी 11 वाजता खालील मागण्यासंदर्भात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2024 या 3 महिन्यांचे पोषणाहार कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत आहे, ते कृपया तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावे. राज्य शासनाने शालेय पोषणाहार कर्मचाऱ्यांना एप्रिल 2024 पासून 1000 रुपये मानधन वाढ जाहीर केली, परंतु ती अद्याप कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. केंद्र शासनाने ऑगस्ट 2024 पासून त्रिस्तरीय आहार रचनेनुसार बनवण्यास सांगितलेले खीर व त्यासाठी लागणारी साखर, दूध, पावडर आणि सोयाबीन वडी यांचे बिल अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. इंधन, भाजीपाला व पूरक आहाराची बिले ऑक्टोबर 2024 पासून प्रलंबित आहे, ते तातडीने मिळावे. उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज. नमस्कार, मी शीतल शरद दळवी, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना याची मी जिल्हा कमिटीची सदस्य आहे. आम्ही आज अहिल्यानगरच्या प्रांगणात आज आम्ही मोर्चा केलेला आहे. तर हा मोर्चा कशासाठी, का, हा प्रश्न प्रत्येकालाच उपस्थित झाला पाहिजे. बघा, सर्वात उपेक्षित घटक म्हटलं तर शालेय पोषण आहार कर्मचारी. ज्या कर्मचाऱ्याला आम्ही कर्मचारी म्हणतोय, परंतु कोणीही कर्मचारी म्हणत नाही. आमचं एक नाव शासनाने किंवा या गरीब परिस्थितीने, शासनाच्या गरीब परिस्थितीने आम्हाला काय नाव दिलेलं आहे, भातावाल्या मावशी. कुणीही आम्हाला शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणत नाही. ते शिक्षक असू किंवा मुख्याध्यापक असू, ते आम्हाला फक्त शाळेच्या भातावाल्या मावशीच म्हणतात. इतके उपेक्षित घटक आहेत आम्ही, आणि या उपेक्षित घटकांकडं आणखी दुर्लक्ष झालेलं आहे. 3 महिने झाले आमचा मानधन थकीत आहे, जे की सर्वात कमी आहे, खूप कमी. भांडून त्यांनी आम्हाला 2500 रुपये महिन्याला मानधन दिले. इतकं कमी मानधन आज तागायत कुठल्याच कर्मचाऱ्याला नाही आहे. प्रत्येकाचं तुम्ही मानधन तपासून बघा, प्रत्येकाचं मानधन जास्तच आहे. सगळ्यात उपेक्षित घटक, सगळ्यात जास्त काम करणारा, जी आपली भावी पिढी आहे भविष्याची, त्या भावी पिढीची काळजी घेणारा, तो कुपोषणापासून मुक्त राहण्यासाठी जी चळवळ आहे, शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन योजना, त्या योजनेचे आम्ही पायाभूत घटक आहेत. आणि आमच्याकडं आमची उपेक्षा होत आहे, नेहमीच उपेक्षा होत आहे. मानधन तर नाहीच नाही, पण ते वेळेवर पण नाही. अक्षरशः आमच्या चुली त्या मानधनावर पेटतात. हो, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. वेळेवर तर द्या, आम्हाला देताय तर कमीच देतायत. 9-10 महिने झालेत, आम्हाला सांगितलं होतं 1000 रुपयांनी मानधनात वाढ करू. 1000 रुपयांनी मानधनात वाढ तर नाहीच हो, पण 2500 रुपये जे देतात मानधन, ते पण आम्हाला वेळेवर नाही आहे. असं जर असेल तर काय करायचं बरं? आम्ही मोर्चा करायचे, आंदोलनं करायचे, की तुमच्या दारात येऊन धरणे धरायचे? हे तुम्हीच आम्हाला सांगा. एवढंच बोलते मी फक्त. वेळोवेळी आम्ही सरकार आंदोलनं केले, जिल्हा परिषदला आंदोलन केलं, पंचायत समितीला आंदोलन केलं, आझाद मैदानावर आंदोलन केलं. सरकारने फक्त घोषणा सांगितली की 1000 रुपयाचं मानधन आम्ही तुम्हाला वाढ देऊ, पण ती 1 वर्ष 1.5 वर्ष होऊन गेले, अद्यापही आम्हाला या सरकारनं 1000 रुपयाची वाढ दिलेली नाही. या सर्व सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना लाडक्या बहिणींना सरकार महिन्याला आता 600 रुपये वाढवले, म्हणजे 1500चे 2100 रुपये सरकारनं द्यायचं ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींना. मग आम्ही काम करून जर आम्हाला कामाचं दाम जर हे सरकार देत नसेल तर सरकारचं काय करायचं?
आणि लाडक्या बहिणींना जे गरीब असतात त्यांना 600 रुपये महिन्याला सरकारने वाढवले, म्हणजे 2100 रुपये, 1500 ऐवजी सरकार 2100 रुपये महिलांना देते लाडक्या बहिणीला. मग आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का सरकारच्या? आम्ही काम करून पण सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? ज्या घरी बसलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणी आहे. आम्हाला 2500 रुपये आम्ही मानधन देतो, मग आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? एवढंच बोलते. धन्यवाद. माझे नाव नंदा दादासाहेब बांगर, जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना CITU ची मी जिल्हा अध्यक्ष आहे. तर आम्ही इथं हा मोर्चा आयोजित केलेला आहे शालेय पोषण कामगारांचा. तर या कामगाराचे 3 महिन्यापासून मानधन जमा नाही. एवढा दिवाळीचा मोठा सण होता तरीसुद्धा मानधन, दिवाळीला सुद्धा मानधन जमा झाले नाही. अशा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्याचे या कामगाराला मानधन उपलब्ध नाही झालेलं. आता संक्रांतीचा सण आहे आज आणि उद्या, तरीसुद्धा या शासनाने मानधन दिलेलं नाही आहे. तर आमची ही मुख्य मागणी आहे की आजच्या आज आमचं मानधन आमच्या खात्यावर जमा करावं शासनाने. आणि जे 1000 रुपयाची 5 जुलै ते मंत्रिमंडळामध्ये जे विस्तारामध्ये निर्णय झाला होता 1000 रुपये वाढीचा, तेही आमच्या खात्यावर त्यांनी जमा करावे. या 2 मागण्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. तर 1000 रुपये आमचे वाढून मानधन मिळाले पाहिजे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याचे मानधन आमच्या तात्काळ सणाला संक्रांतीच्या म्हणजे उद्या आजच्या आज आमचे जमा झाले पाहिजे. आणि शासनाने एवढं काम करून घेतं या महिलांकडून की 9 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत शाळेमध्ये राबून घेता, साफसफाई करून घेता. शाळेचे वर्ग खोल्या असतील, शाळेचं ग्राउंड असतील, झाडाला पाणी घालणे असेल, टॉयलेट बाथरूम साफ करणे असतील, एवढं या महिलांकडून काम करून घेतात. 9 ते 3 वाजेपर्यंत त्यांना राबवून घेतात आणि या कामाचा दाम या महिलांना देत नाही. एवढ्या गरीब घरातल्या महिला असतात या शालेय पोषणमध्ये येत ना आणि परित्यक्त अशा गरजू महिला काम करतात, ज्यांचे चुली फक्त याच्यावरच मानधनावर पेटवतात. अशा या एवढ्या गरीब महिला आहेत तरीसुद्धा हे शासन हे 3-3 महिने मानधन जमा करीत नाही. मग या शासनाला काळजी घ्यायला पाहिजे या महिलांची की या गरीब महिला आहेत यांना सणाला मानधन नको का? यांच्या शाळेतल्या शिकणाऱ्या मुलांना काही खर्च असेल, कुणाचा दवाखान्याचा खर्च असेल, तो कशावर भागवायचा आहे महिलांनी? तरी इथं आज आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय म्हणजे आमचं मानधन आजच्या आज आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहोत. आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. आम्ही सुद्धा या सरकारच्या हितधारातच करणार आहोत. आम्ही इथून हलणार नाही आहेत. यांना लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत पण इथं काम करणाऱ्या महिलाला द्यायला पैसे नाही आहेत का? आम्ही का ह्या नाही आहेत का लाडक्या बहिणी शासनाच्या? घरी बसणाऱ्या महिला शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत का? नाव रायकर अनिल मच्छिंद्र. मी CITUचा जिल्ह्याचा सदस्य आहे आणि शालेय पोषण आहार कार्यांसाठी विविध मागण्यासाठी मोर्चा आंदोलनासाठी सहभागी आहे. तर आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. हजारोच्या संख्येने म्हणता नाही येणार पण कमीत कमी 800-900 लोक या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत. तर आम्हाला 3 महिने झाले आमचं थकीत मानधन आहे ते सुद्धा आमच्या खात्यावर वर्ग करू नाही राहिले आणि आम्हाला सांगतात की MDM भरलं नाही किंवा हे मुख्याध्यापकांच्या चुक्या आहेत. पण लाडक्या बहिणीला यांना त्यांच्याजवळ द्यायला पैसे आहेत पण आमच्या हक्काचे किंवा आमच्या घामाचे पैसे द्यायला यांच्याजवळ सरकारकडे पैसे नाही आहेत. आणि निवडणुकीच्या अगोदर आम्हाला 1000 रुपयाची मानधन वाढ म्हणून सांगितलं. तर याची वेळोवेळी आम्ही जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा पंचायत समिती असो अशा विविध ठिकाणी जाऊन आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला वाढीव मानधन मिळालेलं नाही. आणि अक्षरशः ह्या सर्व भात शिजवणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या टोटली सर्वत्र महिलाच आहेत पण त्यांचीसुद्धा संक्रांत आज ह्या सरकारने अंधारात चालवली. दिवाळी तर अंधारात नेली आमची पण यांची संक्रांतसुद्धा यांनी अंधारात आहे. आज अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज जमा केली, मानधन जमा केलं, त्यांचा पगार जमा केला आणि आमचं एक काय म्हणतो आपण त्याला एक कमी मानधन 83 रुपये रोजाप्रमाणे आम्ही काम करतो त्याचेसुद्धा आम्हाला पैसे
किंवा आमच्या घामाचे पैसेसुद्धा या सरकारला देऊ वाटणार. या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून धरणे आंदोलन देणार आहोत. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाहीत. आणि याचं काही जे सर्वांचं बरं वाईट होईल याची सर्व जबाबदारी ही सरकारवर राहील. धन्यवाद.